नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेलं बेल आयकॉन एक क्लिक करा, जेणेकरून नवीन माहिती तुमच्याकडनं मिस होणार नाही. आज आपण पोस्ट ऑफिस मार्फत जी 2025 साठी भरती निघालेली आहे, त्याची माहिती बघणार आहोत. मित्रांनो, पोस्ट ऑफिस ऑफ इंडिया मार्फत 2025 साठी खूप मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे. त्या भरतीमध्ये एकूण पदं किती असतील, तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागेल, तुमची वयोमर्यादा किती असेल, अर्ज करण्याची तारीख काय असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती, सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इंडियन पोस्ट ऑफिस मार्फत जीडीएस या पदासाठीची ही नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये भारतासाठी टोटल जागा ह्या 21,413 जागांसाठी भरती होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जागा ह्या 1473 असणार आहे. म्हणजे खूप चांगल्या जागांसाठी ही भरती निघालेली आहे. तिथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि फॉर्म सबमिशनची डेट त्यांनी दिलेली आहे 10 फेब्रुवारी 2025 ते 3 मार्च 2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन सबमिशन करू शकता. ऑनलाईन फॉर्म सबमिशन करू शकता. तुम्हाला फॉर्ममध्ये काही एडिट करायचं असेल, काही करेक्शन करायचं असेल तर ते तुम्ही 6 मार्च 2025 ते 8 मार्च 2025 च्या दरम्यान तुम्ही ते करू शकता. या ठिकाणी कोणकोणते पोस्ट असणार आहे तर ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे बीपीएमचं पद या ठिकाणी असणार आहे. सेकंडली आहे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर एबीपीएम आणि तिसरं आपलं पद आहे डाक सेवक. अशा ह्या 3 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला त्यांनी तिघ पदांचं पेमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. तर बीपीएम या पदासाठी 12,000 ते 29,380 इतकं पेमेंट तुम्हाला असणार आहे आणि एबीपीएम व डाक सेवक या पदासाठी 10,000 ते 24,470 इतकं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. एज लिमिट काय असेल तर मिनिमम तुमचं एज हे 18 वर्ष असलं पाहिजे आणि मॅक्सिमम तुमचं एज हे 40 वर्ष असलं पाहिजे. आणि जी वयामध्ये सवलत असते कॅटेगरीनुसार ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर जसं बघू शकता की एससी एसटी कॅटेगरीसाठी तुम्हाला 5 वर्षाची सवलत असेल. ओबीसी कॅटेगरीसाठी 3 वर्ष तुम्हाला वयामध्ये सवलत मिळणार आहे. पीडब्ल्यूडी असेल तर 10 वर्ष, पीडब्ल्यूडी प्लस ओबीसी कॅटेगरीचे उमेदवार असेल तर यांना 13 वर्षची एक्स रिलॅक्सेशन मिळणार आहे. एससी एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांना 15 वर्ष वयामध्ये सवलत मिळणार आहे. तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागेल तर तुमचं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की जे उमेदवार 10वी उत्तीर्ण असतील ते या ठिकाणी अर्ज करू शकतात. 10वी तुम्ही आपल्या एसएससी बोर्डकडनं किंवा सीबीएसई बोर्डकडनं पास आउट असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. तुमचं सिलेक्शन क्रायटेरियाची माहिती त्यांनी दिलेली आहे की तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे. तर सिलेक्शन मित्रांनो या ठिकाणी तुमची कोणतीही एक्झाम होणार नाही. तर तुमचं सिलेक्शन हे तुमच्या 10वीच्या मार्क्सच्या मेरिटवर लागणार आहे. तुमच्या 10वीच्या मार्क्सनुसार तुमची मेरिट लिस्ट लागेल. त्यानुसार तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. तर या पदासाठी तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तर त्यांच्या वेबसाईटला इंडियन पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. तुम्ही बघू शकता की इंडिया पोस्ट gds.online.government.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. ह्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही ते चेक करू शकता. वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन दिसेल. इथं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह नोटिफिकेशनमध्ये तुमची ही जी जाहिरात आहे, ही सविस्तर जाहिरात या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि सर्कल वाईज पोस्ट नोटिफिकेशन पण या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपल्या सर्कलच्या किती जागा आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी त्याची माहिती मिळेल. जसं की बघू शकतात महाराष्ट्रासाठी मराठी लँग्वेज असेल आणि महाराष्ट्रामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 683 जागा आहेत. ओबीसी कॅटेगरीसाठी 323 जागा, एससी कॅटेगरीसाठी 137 जागा, एसटी 131 जागा, ईडब्ल्यूएस असाल तर 146 जागा आणि पीडब्ल्यूडी 15, 20 असे पीडब्ल्यूडीच्या वेगवेगळ्या सेक्शननुसार जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. असे एकूण 1473 जागा महाराष्ट्र सर्कलसाठी असणार आहेत. तुमची स्टेज फर्स्ट असेल, तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तुमचा नेम वगैरे, मोबाईल नंबर वगैरे, ईमेल आयडी टाकून तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनचा तुमचा जो आयडी जनरेट होईल तो आणि तुमचा पासवर्ड चा यूज करून तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन फिल करायचं आहे. ऍप्लिकेशनमध्ये जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फीज पे करायची आहे. मित्रांनो, तुमची फीज या ठिकाणी 100 रुपीज असणार आहे. महिला, एससी एसटी, पीडब्ल्यूडी कॅटेगरीच्या उमेदवारांना कोणतीही फीज या ठिकाणी पे करावी लागणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज या ठिकाणी फिल करायचा आहे.
तर मित्रांनो, ही होती पोस्ट ऑफिस ऑफ इंडिया मार्फत GDS या पदासाठी निघालेल्या भरतीची माहिती. आशा आहे व्हिडिओतील माहिती तुमच्या उपयोगी पडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचा दिवस चांगला जाओ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.